अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्रीदत्त भोरी प्रकट होत अक्कलकोट वास केले. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची तोख होत. त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करित्या व्यापार त्यात तोटा आला तयांचे. एक समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिलिकानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता अब्रुची बट्टा लागले आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमसी होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्ती झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्या वेळी त्रिवर्गाजवळ बोलविली तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेसी. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ. श्लोक आकाशात पतितस्तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रती गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिते समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागूनी त्यांच्या पादुका बनवून येणे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदी झाली मुंबईचे. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसेपर्यंत देखा पायी वागवे भक्त सका दिधल्या नाही कोणांते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेवल्या. म्हणे तू माझा सुत झालिता आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयांची दिधली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी म्हणती जाऊन सागरा तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभमोह अनुमात्र चित्ती तू न धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरिभाऊचे काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घरे लुटविता तारा नामे त्यांची गाथा ती करी बहुत आकांता घेत ओर बुडवणी. विनविते जोडवणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीतसे. तियेची स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्रवस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिधले होत. त्या पादुक्या स्वहस्ते मठा माझी स्थापल्या कामठीपुरात त्या समयी मठ स्थापिल्या असे पाही हरिभाऊ होऊन गोसावे मठा माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.